आणि जे मोकळं दिसतंय ना दादा तिथं आता जाऊ शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे पावसाळ्यात. हो, माझी विनंती आहे शेतकरी वर्गाला, हे आता आपण डोळ्यांनीच बघतोय, इथं जरा आम्हाला पंचनामे करण्याच्या करता थोडंसं वापसा आला पाहिजे. चिखलात जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार नाही, तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण बाबा कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू. आमचा काल निर्णय झालेला आहे की तातडीनं पंचनामे करायचे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं करायचे म्हणाल, अजून कुणी येतच नाही. आधी पहिल्यांदा आत्ता जसं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा दादा हे तलाव फुटेल, त्या तलावाला जरा धोका निर्माण झालेला आहे, तो पहिल्यांदा दुरुस्त करा. अशा गोष्टी आपण पहिल्या करण्याचा प्रयत्न करू. जिथं कुठं अजून एखादं JCB पोकलँड लावून पाणी काढून द्यायचं आहे त्याला आपण प्राधान्य देऊ. आणि मग ते तुमच्या ग्रामपंचायतीचं झालं त्याचा पंचनामा करू. त्याला कशातनं नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ, त्याची नका काळजी करू. परंतु पुढच्या वेळेस काही ओढ्याला खेटून काही ग्राम सचिवालय बांधू नका, पण जरा वरच्या बाजूला बांधा. कारण आपल्याला एवढा मोठा पाऊस कधीच आपल्या बापदादांनी बऱ्याच वर्षात बघितलेला नव्हता. त्याच्यामुळे आता ह्याची काळजी घेऊन थोडंसं उंचावर, थोडंसं मुरुम लवकर असेल अशा ठिकाणी, पाया चांगला असेल अशा ठिकाणी जाऊ. कारण अजूनही हवामान खातं असं सांगतंय की 27-28ला पण पावसाचं मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. कुठल्या भागामध्ये पडेल ते सांगता येत नाही. आता ह्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. त्याच्या पलीकडे पण कांदाच आहे म्हणतात, त्याच्या पलीकडे ऊस तर बरा दिसतोय तिकडं. इकडं उतारे तर तिथं काहीतरी असेल ना, वडा आहे ना पुढे बारका असा. आणि नदी कुठल्या बाजूला आहे? ह्या ओढा कुठल्या नदीला मिळतो? मोठ्या ओढ्याला. असं नाही, ह्या ओढ्या ओढे हळूहळू कुठंतरी पुढे जाऊन मोठ्या ओढ्याला, मोठ्या ओढा पुढं नदीला किंवा नदीला. हॅलो, हे पाणी डायरेक्ट उचललं जातं, नदीच्या बॅकवॉटरवर जातं. ठीक. बरं, हे कांदा अजून कुठली हे जरा बाजूला म्हणजे बाबा प्लीज हात जोडून विनंती. हे इथं काय माग अरे तुम्ही ऐकत नाही ना, तुम्ही प्लीज ऐका राव. तो त्या की 65 21 नाही पडला, पण रोज थोडा 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 पडून फार त्या काळवट जमिनीचा एकदम. एक मिनिट, जे काही शेतकरी, अरे बाबा मी पण शेतकरी, तू पण शेतकरी, शेतकऱ्यांच्या भल्याचं जे काही करता येईल ते सगळं आम्ही करू. आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय, बाकीच्याकडनं तुमच्यासारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय. लोकप्रतिनिधी आहेत, बाकीचे आम्ही सगळे आहेत. गावात पाणी फिरतंय, पुलाची उंची खूप कमी आहे. खरं तर माळावरून पाणी आमच्या गावात आता जवळजवळ 50% तुला पटणार नाही थोडंसं. आपण पण अनेक वर्षामध्ये जरा ओढ्याची जी काही हे होती रुंदी ती कमी करत करत, जिथं आपलं बागायती क्षेत्र होतं तिथं आपण ओढा जरा कमी कमी करत गेलो. त्याचाही फटका बसलेला आहे. आता ते जुनं काढून चालणार नाही. आता ह्याच्यातनं शहाणपण आपण शिकलं पाहिजे, आपण करूया. ठीक आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.